नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचे द्रोणाचार्य स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र या यूट्यूब चॅनलवर। मी प्राध्यापक लोंढे संदीप। मित्रांनो, आपण 5वी स्कॉलरशिप रिव्हिजन जी आहे ती सध्याला पाहत आहे। यामध्ये आपण प्रिव्हियस इयरचे जे क्वेश्चन आहेत ते घेत आहोत, जेणेकरून आपला जो रिव्हिजन आहे ती सर्व रिव्हिजन सर्व टॉपिकची यामधून होऊन जाईल। तर आता आजच्या लेक्चरला आपण 2024 म्हणजे मागील वर्षीची जी क्वेश्चन पेपर आहे तर त्याचे जे प्रश्न आहेत ते आपण पाहूया। पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 5वी फेब्रुवारी 2024। तर यामध्ये आपण काय करतोय की गणिताचे जे प्रश्न आहेत तर ते आपण काय करतोय सोडवून घेत आहोत। तर क्रमाने याच्या अगोदर देखील आपण 22ची घेतलेली आहे, ते व्हिडिओ देखील तुम्ही पहा, त्यातून तुमचे रिव्हिजन होईल। तुमचे जे मित्र असेल, तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर त्या मित्रांमध्ये तुम्ही शेअर करा। हे सगळे जे टॉपिक आहेत हे आपण वर्गामध्ये आपल्या लेक्चरला घेतलेले आहेत क्लासमध्ये। तर चला रिव्हिजनसाठी पाहूया 2024ची क्वेश्चन पेपर। प्रश्न 26, खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहेत? तर आपल्याला माहिती आहे क्वेश्चन पेपरमध्ये 2 भाग केलेले आहेत। एक पहिला भाग जो आहे प्रथम भाषा आणि भाग 2 जो आहे तो गणित। यामध्ये आपण गणिताचे प्रश्न पाहत आहोत आणि या गणिताच्या प्रश्नांमध्ये आपल्या समोर पहिला प्रश्न गणिताचा म्हणजे तो 26वा 25 प्रश्न यामध्ये प्रश्नपत्रिकेमध्ये मराठीचे आहेत। तर भूमितीच्या संदर्भामध्ये लेखी प्रश्न येत असतो, मागील क्वेश्चन पेपरमध्ये पण आपण पाहिलं। तर प्रश्न आहे खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे? चुकीचं विधान ओळखायचं। इष्टिका चिती त्रिमितीय असते। तर आपल्याला माहिती आहे ज्याची लांबी रुंदी उंची असते त्याला आपण त्रिमिती म्हणतो। इष्टिका चिती त्रिमितीय असते, बरोबर आहे। इष्टिका चितीला 12 कडा असतात। तर इष्टिका चिती पहा, हे लक्षात घ्या, ही इष्टिका चिती आहे, हिला 12 कडा असतात का? तर होय, 12 कडा असतात। ह्या 4 आणि पुढच्या 4 8 9 10 11 12 इष्टिका चितीला 12 कडा असतात। ओके, बरोबर आहे। इष्टिका चितीचे सर्व पृष्ठे चौरसाकृतीच असतात। तर सर्व पृष्ठे चौरसाकृतीच शब्द वापरला इथं। मग चौरसाकृती असतील किंवा मग हे असे आयताकृती पण असतील, म्हणजे हे विधान कसं आहे चुकीचं आहे। आणि इष्टिका चितीची लांबी रुंदी व उंची मोजता येते, यास मोजता येते, बरोबर आहे। तर चुकीचं विधान ओळखायचं होतं। 3ऱ्या क्रमांकाचं जे विधान आहे ते चुकीचं आहे। चला, सोपे प्रश्न असतात, व्यवस्थित जर अभ्यास केला तर मार्क्स मिळवायला काहीच अडचण नाही। 27वा प्रश्न जो आहे 27वा प्रश्न जो आहे तो पाहूया आपण। काय प्रश्न आहे? 22,000 ही संख्या आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात कशी लिहिली जाणार? मग सव्वा आणि कशाचा लिहायचा आहे आपल्याला? हजाराचा। मग इथं लिहिलं आपण 22,000, पण आपल्याला 22 नाही लिहायचं आहे, 22,000 लिहायचं आहे। मग 22 आणि सव्वा जे आहेत, हजाराचे सव्वा किती येतात? 250, म्हणजे 22,250 आहे का उत्तर? 22,250। पण हे आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात लिहायची, देवनागरी आहे, मग 22,250 हा आपला पर्याय होईल। म्हणजे काय काय फसवलं त्यांनी बघा, हे 22,000 दिले, तिथं आपल्याला देवनागरीत दिले आणि आंतरराष्ट्रीय म्हणलं आपल्याला हे लिहायचे होते। आणि 22.25 मी बऱ्याच वेळा तुम्हाला म्हटलेलं आहे, हा 22.25 वगैरे जर प्रश्न असला ना तर तो एकदा इंग्लिशमध्ये पाहून घ्या, लगेच कळून जातं आपल्याला। आणि कधी कधी तर समजा तिथं डायरेक्ट संख्या पण दिलेली असते। आता समजा पाहूया बरं आपण इंग्लिशमध्ये काय दिलं आहे। 27वा प्रश्न 27वा प्रश्न दिला आहे का? हाऊ विल यू राईट 22,250? पहा इथं हे आणखी काय झालं? 22,250 बघा इथं हे हा प्रश्न जर कन्फ्यूज केला तर, पण शक्यतो कन्फ्यूज नको करायला, कारण आपण स्कॉलर आहे असं म्हणतोय आणि आपल्याला 22,000 नाही सांगता येत, मग ते पण योग्य नाही। त्यासाठी दुसरा इंग्लिशचा आधार घ्यावा लागतो, असं पण नको व्हायला, ठीक आहे। पण सांगितलं मी तुम्हाला, जर मार्क जाण्यापेक्षा मग थोडंसं इंग्लिशमध्ये पाहिल्यानंतर काही अडचण नाही। पुढचा पुढचा प्रश्न काय पहा, खालील आकृतीची परिमिती किती सेमी आहे?
खालील आकृतीची परिमिती. आता ही आकृती आपल्या समोर आहे. आता पहा हा 2 आहे इथं, म्हणजे हा परिमिती म्हणजे कडेची लांबी सांगायची. 2 आहे, हा 2 आहे म्हणजे हा 2 आहे, हा 2 आहे. त्याच्यानंतर हा 2, हा 2, इकडं 2 आहे म्हणजे हा 2 झाला, हा 4 झाला, हा 4 झाला म्हणजे 2 आणि 2, बरोबर का नाही. हे इथं याच्यावरून हा 2, हा 2, 4 म्हणजे इथपासून इथपर्यंत 4 4. इकडं झालं, कुठं राहिलं आता 6, हा 6 आहे, 6 आहे, हा 2 गेला याच्यातला म्हणजे हा वरचा किती राहिला 4, हा 4 राहिला. मग झालं का सगळं. आता बघा यामध्ये आता बेरीज करून टाका. हा 2 4 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 22 आणि 4 26 28 30 36 किती झालं 36 झालं आहे का 36. तर या ठिकाणी पर्याय क्रमांक 2 36 सेमी आहे. चला पुढचा पटकन प्रश्न सोडवायचा, जास्त वेळ न घालवता लगेच पुढच्या प्रश्नाकडे जायचं आहे. म्हणजे आपल्याला सगळे कवर होणं पण गरजेचं असतं, म्हणून वेळ न घालवता टाईम मॅनेजमेंट परीक्षेला जाण्याच्या पूर्वी. आता हे मी तुम्हाला इथं क्लासमध्ये क्वेश्चन पेपर दिली होती. टाईम मॅनेजमेंट करायचं आहे बरोबर. ठीक आहे. दिलीपने 35,900 रुपयाला एक मोटारसायकल खरेदी केली. तिच्या दुरुस्तीसाठी 3,780 रुपये खर्च केला. काही दिवसांनी दिलीपने ती मोटारसायकल 40,750 रुपयांना विकली. तर त्याला या व्यवहारात किती नफा झाला. तर पहा नफा तोट्याचं पण येतं, हे पण माहिती आहे आपल्याला. मग दिलीपने काय केलं 35,900 रुपयांना एक मोटारसायकल खरेदी केली. पण एक आणखी लक्षात घ्या, मोटारसायकल आणल्यानंतर त्याचा जो दुरुस्ती खर्च इतर खर्च जो आहे तो खरेदी किमतीमध्ये पकडला जातो. मग 3,780 दुरुस्तीसाठी खर्च आला आणि काही दिवसांनी त्याने विकली. मग आता पहा खर्च केला आहे, मग खिशातून गेलेली रक्कम आणि त्याच्यानंतर ती विकल्यानंतर खिशात आलेली रक्कम, म्हणजे खिशात जर जास्त आले तर नफा झाला आणि खिशातून जास्त रुपये गेले का तोटा झाला असं म्हणतो आपण. तर इथं किती होतं पहा 0, इथं 8 9 7 16 एक हात आला. मग 5 आणि 6 हे 3 9 आणि हा इथं आला 3. मग आता इथं 39,680 रुपये हा त्याचा खर्च झाला, खिशातून गेले. आणि विकली कितीला 40,750ला आणि 39,680 म्हणजे पहा खिशात जास्त आले, विकल्यानंतर 40 आले. मग इथं वजाबाकी करूया, किती उत्तर येतं 0. 15मधून 8 गेले, 8 आणि 7 15. त्याच्यानंतर हातचं देऊन टाकूया 7 0. त्याच्यानंतर इथं परत इथं 1 राहिला, मग 1,070. हे 40 आहे ना, 40 आणि 1,070 रुपयांचा त्याला नफा झाला. मग इथं 1,070 रुपये नफा झाला. पुढचा प्रश्न चला पाहूया. 30 क्रमांकाचा प्रश्न. एक स्वस्त धान्य दुकानात 85 पोती गहू, 50 पोती तांदूळ, 15 पोती तूरडाळ विक्रीसाठी आले. जर प्रत्येक पोत्यात 40 किलोग्रॅम धान्य असेल तर त्या स्वस्त धान्याच्या दुकानात एकूण किती किलोग्रॅम धान्य विक्रीसाठी होतं. एकामध्ये 40 आहे, पोती किती पहा इथं पोती आली 85 50 15 हे आलं प्रत्येक पोत्यात. आता हे बेरीज करा, 5 आणि 5 10 एक हातचा आला. त्याच्यानंतर हे 5 आणि 1 6 6 8 म्हणा 14 आणि 15 150 पोती आली. प्रत्येक पोत्यात 40 किलोग्रॅम धान्य आहे. मग 15 चौक 60 आणि हे 2 शून्य मांडून टाकले. 15 चौक 60 आणि 2 शून्य मांडून टाकले. तर त्यामध्ये विक्रीसाठी किती धान्य आहे, तर पर्याय क्रमांक 3 6,000 किलोग्रॅम हे विक्रीसाठी धान्य आहे. पुढचा प्रश्न काय करायचं आहे पहा, तुम्ही देखील विचार करायचा आहे. आपण रिव्हिजन करतो आहे, व्हिडिओ पॉज करायचा, सोडून पाहायचं येतं आहे का, काही अडचण येत असेल तर मग व्हिडिओ परत चालू करून पाहून घ्यायचं. ओके. याच्या व्यतिरिक्त काही शंका असतील तर माझा नंबर आहे हा 98 50 390 297. हे लोंढे सर आणि शेळके सरांचा नंबर आहे 94 23 200 115. हा शेळके सरांचा आहे.
बुद्धिमापन इंग्लिश या संदर्भात अडचण असेल तर सरांना फोन करा. गणित मराठीच्या बाबतीमध्ये काही अडचण असेल तर मला कॉल करा. ओके, ठीक आहे. चला पुढचा प्रश्न पाहूया. काय आहे? 3/4, 6/8 आणि 7/9 खालील अपूर्णांकांच्या जोड्यांमधील चौकटीत तर चिन्ह दिलेले आहेत. यापैकी योग्य चिन्ह आपल्याला त्या ठिकाणी निवडायचं आहे. आता पहा, इथं जर आपण छेद समान केला तर इथं 8 छेद तुलना करायची ना, मग छेद समान करा तुलना करताना, किंवा छेद आता दोन्ही पण सांगतो मी तुम्हाला. इथं 2ने गुणलं, इथं 2ने गुणलं, 4 दुणे 8 आणि इथं 2ने गुणलं, मग 3 दुणे 6 आणि 4 दुणे 8 हे कसे झाले? समान झाले. हे एक झाली तुलना. किंवा आणखीन अशी करता येते तुलना. पहा, तर ह्या तिरकस गुणाकाराने 8 गुणिले 3, 8 त्रिक 24 आणि 6 गुणिले 4, 6 चौक 24, 24 24 समान आले. आता इथं पहा, इकडची तुलना करायची आता ह्या दोघांची. मग ह्या दोघांची तुलना 6 आणि 9, 9 सक 54 आणि 7 गुणिले 7 8 56, तर 56 मोठे येतं. मग हे मोठा म्हणजे बरोबर आणि मोठा, बरोबर आणि लहान हे नाही, बरोबर आणि मोठा, बरोबर आणि मोठा. हे पहा, पर्याय क्रमांक 4मध्ये आपल्याला त्याचं उत्तर मिळून जात आहे. पुढचा प्रश्न 32वा आपल्या समोर. दिलेल्या विधानांपैकी चुकीचे विधान ओळखायचं आहे. पहा, असे प्रश्न तर खूप सोपे असतात, व्यवस्थित वाचायचं आहे. तर कोणतीही संख्या व शून्य यांचा गुणाकार शून्य येतो. आता कोणतीही संख्या, हे मागच्या प्रश्नपत्रिकेत पण असा प्रश्न होता, कोणतीही संख्या आणि शून्य यांचा गुणाकार शून्य येतो. तर आपल्याला चुकीचं ओळखायला सांगितलं. शून्य येतं, यस येतोच. कोणत्याही विषम संख्येला विषम संख्येने गुणले असता उत्तर सम येते. मग आता घ्या कोणती विषम? 3, तिला गुणलं विषमनीच. मग समजा 3 घेतले, आणखीन विषम संख्या 5 घेतली, 5 त्रिक 15 आले, 3 त्रिक 9 आले. मग आपल्याला इथे गुणले असता उत्तर सम संख्या मिळते. सम नाही मिळत. मग आपल्याला सम नाही मिळत म्हणजे हे विधान कसं आहे? हे विधान चुकीचं आहे. दुसरं विधान कसं आहे? चुकीचं. आणि चुकीचे विधान ओळखायला सांगितलं तर उत्तर लिहायचं, लगेच पुढे जायचं, जास्त वेळ घालवायचा नाही. पण आता आपण रिव्हिजन करतोय म्हणून खालचे पण पर्यायांचं विश्लेषण आपण पाहणार आहोत. गुण्य गुणिले गुणक बरोबर शून्य. गुण्य काय असेल? समजा गुणिले गुणक शून्य, तर गुण्य किंवा गुणक शून्य असतील तर ही माहिती दिलेली, म्हणून उत्तर म्हणजे आपण असं म्हणतो, हा जर गुणाकार जेव्हा शून्य येतो ना, गुणाकार शून्य कधी येतो माहिती का? पहिली संख्या तरी शून्य असते, नाही तर दुसरी संख्या तरी शून्य असते. मी जर असं म्हटलं ए गुणिले बी यांचा गुणाकार शून्य आहे, तुम्ही म्हणता सर निश्चितच याच्यापैकी ए तरी शून्य असेल, नाहीतर बी तरी शून्य असेल, म्हणजे हे विधान बरोबर आहे. कोणत्याही दोन संख्यांच्या एकक स्थानी समान अंक असल्यास गुणाकाराच्या एकक स्थानी हा 8 अंक येत नाही. तर हो, 8 अंक येत नाही. कोणत्याही दोन संख्यांच्या एकक स्थानी समान अंक असल्यावर 8 येत नाही. आणि फक्त 8च नाही, 2, 3 आणि 7, 8 हे अंक येत नाही. म्हणजे कोणत्याही दोन संख्यांच्या एकक स्थानी, म्हणजे उदाहरणार्थ 1 घ्या, 2 घ्या, 3 घ्या, हे 2, 3, 8, 2, 3, 7, 8 येत नाही. म्हणजे त्याचा असा अर्थ आहे, पहा, एखादे वर्ग करतो ना आपण, वर्ग 1चा वर्ग 1, 2चा वर्ग 4, त्याच्यानुसार वर्ग म्हणजे समान अंकांचा गुणाकार. एकक स्थानी तर पहा समान अंक म्हणजे त्याला वर्ग पण म्हणतो आपण. आणि वर्ग संख्येच्या शेवटी 2, 3, 7, 8 कधीच येत नाही. तुम्ही वर्ग 10पर्यंत लिहून बघा, आणि त्याच्यात 10पर्यंतच नाही किती लिहून पहा, तर त्याच्यात 2, 3, 7, 8 कधीही येत नाही. तर चला, हे ज्ञान आपल्याला या ठिकाणाहून मिळालेलं आहे. लक्षात ठेवायचं, सहज पाठ करीत बसायचं नाही, पाठ करीत बसायचं नाही, लक्षात घ्यायचं जे जे सांगितलं जातं ते. पुढचा हा किती 32वा प्रश्न होता. 33वा प्रश्न जो आहे तो आपल्या समोर आहे. रोशनी नागपूर ते वर्धा, पाहता इथं नागपूर, नागपूर ते कुठं? वर्धा, या प्रवासासाठी 1 तास 30 मिनिटे तिला लागले. 1 तास 30 मिनिटे लागले. 15 मिनिटांची तिने विश्रांती घेतली. ओके. त्याच्यानंतर घेऊन तिने वर्धा ते यवतमाळ, मग वर्धा ते पुढं यवतमाळ यासाठी किती वेळ लागला? 1 तास 50 मिनिटे लागली. पूर्ण केला.
जर रोशनी सकाळी 10 वाजता नागपूरवरून निघाली असेल तर ती यवतमाळला किती वाजता पोहोचेल? आता हे वेळ किती लागला पहा तिला. इथं हा 5, 6, 6 आणि 3 9 आणि इथं 2 तास 55 मिनटं. पण इथं नेहमी लक्षात घ्या, ही अशी एक बेरीज तुम्हाला येणार आहे, याचा सराव करा. अशी एक बेरीज असणार आहे तुम्हाला. ही अशी बेरीज केली आपण तर हे 95 मिनिट आहे. 95 मिनिट म्हणजे याच्यातले 60 मिनिट आपण बाजूला करणार का, तर 60 मिनिट म्हणजे हा 1 तास पुढं जाणार आहे. मग इथून 60 जर वजा केले तर इथं किती राहिले? 35 मिनिट. म्हणजे इथं वेळ लागला 3 तास 35 मिनिटे. कारण मिनिटे हे 60च्या पुढे गेले का त्याच्यातून वजा करायचे असतात. 3 तास 35 मिनिटे तिला लागलेला आहे वेळ. आणि ती निघाली होती 10 वाजता. मग 10ला जर निघली तर 10 आणखीन किती आपल्याला मिळवायचे? 3 35 तिला वेळ लागणार आहे. म्हणजे हा 35 इथं 10 11 12 13 13 35 म्हणजे त्याला म्हणतो आपण 1 वाजून. 12 नंतर 13 झाला. 1 वाजून 35 मिनिटांनी. पहा पर्याय क्रमांक 3 1 वाजून 35 मिनिटांनी इथं दिलेले. एक प्रश्न तुम्हाला 100% असणार आहे, हे लक्षात घ्या. असं 60 वजा करून समजून घ्या तो यायलाच पाहिजे, चुकायला नको. पुढचा प्रश्न आहे 34वा. एका आयताकृती भिंतीला रंग देण्यासाठी. पहा प्रश्न समजून घेताना आयताकृती भिंत, लगेच आकृती काढायची भूमितीच्या ह्याच्यामध्ये. एका आयताकृती भिंतीला रंग देण्यासाठी 45 रुपये प्रति चौरस मीटर दराने 2700 रुपये हा मजुरी द्यावी लागते. जर भिंतीची लांबी 15 मीटर असेल तर त्या भिंतीची रुंदी किती? तर आपण पहा खर्च रंग द्यायचा कसा काढतो? भिंतीची लांबी गुणिले रुंदी, क्षेत्रफळ काढणार. क्षेत्रफळ काढल्यानंतर मग प्रति चौरस मीटर दराने किती? 45. मग 45ने गुणणार, बरोबर. तर आता काय गुणणार, मग आपल्याला काय मिळणार? खर्च मिळणार. पण ज्या वेळेला खर्च दिलाय तर मग उलट जायचं. मग 2700ला काय करायचं? 45ने भाग द्यायचा. 45ने भाग दिल्यावर मग आपल्याला क्षेत्रफळ मिळेल. जसं आपण पहा लांबी गुणिले रुंदी जर केलं तर आपल्याला क्षेत्रफळ मिळतं. क्षेत्रफळाला प्रति चौरस मीटरने गुणलं का आपल्याला रुपये मिळतात. आता मग रुपयावरून पाहिजे तर मग हे गुणिले भागिले करावं लागतात. मग क्षेत्रफळ मिळतं आणि क्षेत्रफळाचं परत मग आपल्याला लांबी आणि रुंदीवरून परत भाग देऊन हा गुणाकार आहे. याच्यातली एक गोष्ट माहिती आहे, मग हा इकडचा गुणिले असेल तर इकडं भागिले होतो. असं उलट चालायचं, भागिले करत चालायचं. आता काय पाहिजे ना आपल्याला इथं, तर 15 मीटर असल्या का इथं खर्च झाला. इथं अगोदर भाग देऊया. 9ने भाग जाईल. 9 त्रिक 27 0 0 9 5 45 आणि 5 6 30 आणि 0. तर इथं उत्तर किती आलं? 60 क्षेत्रफळ येईल. आता एक क्षेत्रफळ आलं 60 चौरस काय तर मीटर आहे. मग 60 चौरस मीटर क्षेत्रफळ आलं. मग ह्या 60ला याच्यातली काय दिलेली? आपल्याला लांबी दिलेली. मग लांबीने भागलं 15 चौक 60. म्हणजे पहा 15 लांबी रुंदी 4 15 चौक 60 क्षेत्रफळ गुणिले 45 केलं तर आपल्याला 27 येतो, नाही का, खर्च येतो. म्हणजे ह्या 0 मांडून टाकला. 6 पंचे 30, हाचे 3 आला. 6 चौक 24 आणि 3 27 झालं का उत्तर? तर उलट यायचं हे शिका इथून. कारण मुलांना सोयीचं जायचं माहिती आहे, उलट येताना चुकतात. आपल्याला चुकून द्यायचं नाही. एक मार्क हक्काने व्यवस्थित मिळवायचा आहे. घाई करायची नाही. अवघड काय नाही, माहिती झाल्यावर त्याच्यात काय अवघड आहे. पुढचा प्रश्न 12 किलोग्रॅम अधिक 1350 ग्रॅम. आता हे कसं सोडवणार? किलोग्रॅम आणि ग्रॅम आहे. तर मग इथं आपल्याला जी एकक आहे ना, विविध परिमाणे आणि मापक याची जी एकक आहे ती येणं गरजेचं आहे. कोणती ती एकक? किलो, हेक्टो, डेका मीटर, डेसी, सेंटी, मिलीमीटर. मग आता इथं आपण लिहूया. इथं लिहितो मी किलो, हेक्टो, डेका, मीटर, डेसी, सेंटी आणि मिली. आता इथं मीटर, लिटर आणि ग्रॅम असतं, आहे की नाही? मीटर, लिटर आणि ग्रॅम. तर ग्रॅम आहे तर ग्रॅम घेऊया आपण. आता किती ग्रॅम आहे? इथं बघा 12 किलोग्रॅम. हे लिहायचे कसे? एक लक्षात घ्या, 2 हा अंक आहे किलोग्रॅमच्या घरात लिहायचा. एकक स्थानचा अंक त्याचं जे एकक आहे त्याच्या घरात लिहायचा. मग इथं लिहिला हा 12 किलोग्रॅम. आणि अधिक करायचं आपल्याला ते 1350 ग्रॅम. याच्यात एकक स्थानचा अंक कोणता आहे? 0. आणि तो कोणाच्या घरात लिहायचा आहे? ग्रॅमच्या घरात लिहायचा आहे.
मग ग्रॅमच्या घरात जर 0 लिहिला, पहा इथं ग्रॅमच्या घरी 0, त्याच्यानंतर इथं येईल 5, पुढच्या घरात येईल 3, त्याच्या पुढच्या घरात येईल 1, यांची करायची बेरीज. मग आता किती बेरीज झाली? 0, 5, 3, इथं 3 आणि 1, हे काय झालं पहा 13 किलोग्रॅम आणि 350 ग्रॅम. किंवा आता इथं पहा 13.350 ग्रॅम. जर समजा इथं पॉईंट दिला आहे, तर इथं पॉईंट जर दिला ह्याच्या घरात किलोग्रॅमच्या घरात, तर इथं येईल पॉईंट पहा. मग हे त्याला 13.350 ग्रॅम. पर्याय क्रमांक 3 होईल. ओके, तर पुढचा प्रश्न पाहूया आपण आता. कितवा प्रश्न? 36. योगेशला बँकेतील ठेवीदार 72 रुपये 5 पैसे व्याज मिळाले, तर ही रक्कम दशांश पद्धतीने कशा प्रकारे लिहिता येते? दशांश पद्धतीने ती रक्कम लिहा, हा एक प्रश्न असतो. बँकेतील ठेवीवर 72 रुपये 5 पैसे व्याज मिळाले. पहा 72.5 पैसे 9 पैशापर्यंत असं लिहायचं, लक्षात घ्या. 72 पैसे 0.5. तर याचा अर्थ असा नाही 0.5 जर म्हटलं तर 5 पैसे नाही होत, याचा अर्थ होतो 50 पैसे होतात. याचा अर्थ काय होतो? 50 पैसे होतात. 5 पैशाला पुढचं रिकामच ठेवायचं. कुठपर्यंत? 9 पैशापर्यंत. आणि 10 पैशाला मग ते असं लिहितात 10 पैसे. आणि म्हणजे त्याचा अर्थ तुम्ही असं जरी लिहिलं 0.1 तरी त्याचा अर्थ मग 10 पैसेच होतो, कारण पुढचं घर शून्याचं असतं. पॉईंट नंतरचे 0 नाही मांडले तरी चालतात, म्हणजे शेवटचे बरं का हे मधले महत्त्वाचे असतात. आणि हेच देतात बरोबर असं. आता इथं कुठं उत्तर झालं आपलं? हे झालं, हे नाही झालं, हे नाही झालं, हे नाही झालं. ओके, ठीक आहे. चला पुढचा प्रश्न घेऊया आपण. चुकू नका, एक प्रश्न येणार तुम्हाला, एक प्रश्न येणार. पहा आता हे जे मी व्हिडिओ टाकलेले 2-3 तेवढे जरी पाहिले तर तुमचं त्या पद्धतीने त्या पॅटर्नने तुम्हाला प्रश्न येणार. कारण महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद हा पॅटर्न सोडत नाही आहे. त्या पद्धतीने येणारे जे प्रश्न आहे ते विचारतं म्हणजे विचारतं. नाही तर तुम्ही अनुभव घेऊन पहा. प्रश्न 37. एका व्यापाऱ्याने 2,500 प्रति क्विंटल दराने गव्हाचे 300 पोते घेतले. प्रति क्विंटल एवढं आणि 300 पोते, मग किती रुपये झाले पहा? 2,500 आणि 300 पोती. 300 गुणिले केले तर काय करूया? हे 0, 1, 2, 3, 4 आणि 25 75, म्हणजे 7,50,000 झाले. आणि अतिवृष्टीमध्ये मुळे त्यापैकी 70 पोती धान्य खराब झालं, म्हणजे त्याच्याकडे 230च पोती राहिली. आता 300मधून 70 पोते खराब झाले. आणि उर्वरित गव्हाची पोती त्याने 2700 रुपये प्रति क्विंटल दराने विकलं. मग 2700ने विकतोय तो. मग 2700 गुणिले किती करावं लागेल? आता आपल्याला 70 पोते खराब झाले म्हणजे 230नेच गुणावं लागेल. तर काय करूया? हा 3 शून्य देऊन टाकूया. 1, 2, 3. आता 23, म्हणजे पुढे पाडे जर पाठ असेल तर चांगलंच आहे, नाही तर मग 3ने वगैरे असं गुणावं लागेल. मग 23 गुणिले 7, 23 7 161. तर ह्याचे आले 16 आणि 23 दुने 46. 23 दुने 46 किती होतं? 6 6 12 आणि 1 हातचा आला 62. म्हणजे हे किती झाले पहा? 6,21,000 आणि इकडं आले 7,50,000. म्हणजे खर्च झाला त्याने. गव्हाचे पोते काय असेल कोणते? तर ज्याचे आहे त्याचे गव्हाचे पोते आणले तर खर्च झाला 7,50,000 आणि ते विकल्यानंतर आले त्याला 6,21,000. 6,21,000 आले. ओके, म्हणजे तोटा झाला, नफ्यात नाही. तो नफ्यात नाही. तोटा कुठे आहे पहा? इथं तोटा आहे, इथं तोटा आहे. हे नफ्याचे पर्याय झाले कट. तर किती ते पण पाहू ना. तोटा झाला आहे, काढूया आपण. इथं 4, इथं 10, 10तून 1 गेला 9, 4तून 2 गेले 2, 7तून 6 गेला 1. 1,29,000 रुपये तोटा झाला. 1,29,000 पहा, 1,29,000 रुपये तोटा झालेला आहे. प्रश्न 38. कोल्हापुरातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी 5 सेवाभावी संघटनांनी मदत केलेली आहे. इथं समोर दिलीची मदत केली तर एकूण किती रुपये निधी जमा झाला? म्हणजे ह्या निधीची काय करायची? आपल्याला बेरीज करायची. निधीची काय करायची? बेरीज. चला बेरीज करूया. कोणती रक्कम पहा? 13,850, 9,640. आणखीन एक इथं एक निधी किती? 12,870, 12,000
870 13 झाला 9000 झाला 25390 25390 ओके 25390 आणि 7450 7450 5 22 होता 1 2 3 4 5 ओके. तर हा इथं शून्य लिहिला. मग 9 5 14 18 18 23 23 आणि 7 30 हा चाले 3 4 आणि 3 7 7 आणि 3 10 10 आणि 6 16 16 आणि 8 24 24 आणि 8 32 हा चाले 3 7 आणि 3 10 15 15 9 24 24 आणि 5 29 29 2 2 4 5 6. तर इथं पहा मदत आपली बेरीज झालेली आहे पटपट 69200 एवढी मदत एवढा निधी जमा झाला. चला लगेच पाहूया आपण पुढचा प्रश्न 39वा. 3 दिवसीय नाट्य महोत्सवात नाट्य सभागृहाच्या 1250 आसनांपैकी पहिल्या दिवशी 12%, दुसऱ्या दिवशी 10% व तिसऱ्या दिवशी 4% आसने रिकामी राहिली तर 3 दिवसात एकूण किती आसने रिकामी राहिली. आता एक लक्षात घ्या, हे आपल्याला काय करता येतील, हे 12% काढायचे. मग 1250चे 12%, 1250. आता 3 दिवसांची डायरेक्ट मिळाली ना, मग चला 3 दिवसांची आपण डायरेक्ट काढूया. किती टक्के, 12 12 10 22 22 आणि 4 26 26% काढू डायरेक्ट. एकूण विचारलं ना, तर एकूण किती आसन रिकामे राहिले, मग 26%. मग 26% किती होता, शून्य गेला, एकच शून्य गेला बरं का, एकच शून्य गेला. 2 केले ना आपण, एकच शून्य गेला. ठीक आहे, हा शून्य गेला. इथं आपण भाग देऊया 2ने, 2 पंचे 10, 2 1 2, 2 त्रिक 6. इथं 5ने भाग देऊया. 5 दुने 10, 5 5 25. तर 25 गुणिले 13, 13 5 65, हा चाले 6, 13 दुने 26, 26 आणि 6 32. तर 325 आसने जे आहे रिकामी. आपल्याला एकूण विचारलं होतं ना, म्हणून आपण त्या टक्क्यांचे डायरेक्ट काय केलं, एकूण टक्के काढून घेतलेले आहेत. ओके. चला पुढचा प्रश्न 40. 15 मार्चला सोमवार आहे तर त्या महिन्यात कोणता वार 5 वेळा येईल. तर पहा, हा खूप सोपा आहे आणि ह्या पण पद्धतीचा एक प्रश्न तुम्हाला येणार आहे. तर एक लक्षात घ्या, एकच वार जे येतात त्या तारखा कोणत्या माहिती आहे का. एक तारखेला एक, आता 7चा पाडा म्हणायचा आणि 1 मिळवायचा. 7 2 14 आणि 1 15, 7 त्रिक 21 आणि 1 22, 7 चौक 28 आणि 1 29. मग इथं बघा काय झालं, 1 15 22 28, 1 15 1 अजून 1 राहिला आपलं इथं 1, 7 दुने 7 1 7 1 राहिला ना, म्हणजे समजा इथं 1, इथं 1 तारीख आणि 7 1 7 आणि 1 8. हां असं. मग 7 8 15 22 आणि 29 याला एकच वार येतो. आता इथं 15ला जर सोमवार म्हणतायत, ते पहा सोमवार म्हणतायत, म्हणजे त्याचा अर्थ ह्या सगळ्या वारी सोमवारी, म्हणजे 8ला सोमवार, 1ला सोमवार, 22ला सोमवार, 22ला सोमवार, इथं सोमवार, मग 29ला सोमवार, 29ला सोमवार. हे किती वेळा येतात, 5 वेळा येतात. हे 5 वेळा येतात. पहा, 1 तारखेला सोमवार, 8 तारखेला सोमवार, 1 2 3 4 5, हे 5 वेळा आलं. मग सोमवार जसं 5 वेळेला येईल ना, मग 29, 30ला काय येईल, मंगळवार, म्हणजे हा पण 5 वेळेला येईल. कसा, 2 तारखेला येईल, 9 तारखेला येईल, मंगळवार. आणि आता हा जो मार्च आहे, जानेवारी फेब्रुवारी मार्च, मार्च 31चा आहे, म्हणजे इथं परत हा मंगळवार आणि बुधवार पण किती वेळा येईल, म्हणजे पहा. तर जे वार आहेत तुमचे 3 5 5 येणारे वार आहे, 5 वेळा येणारे वार सोमवार मंगळवार आणि बुधवार. तर सोमवार मंगळवार आणि बुधवार, पहा इथं पर्याय बुधवार आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न घेऊया आपण. एका वर्तुळाची त्रिज्या 7/2 सेमी आहे तर त्याचा व्यास किती सेमी असेल. तर वर्तुळाची त्रिज्या आणि व्यास यांचं रिलेशन कसं आहे, D = 2R.
डी बरोबर 2r म्हणजे डायमीटर इज इक्वल टू 2 × r, r म्हणजे रेडियस, व्यास बरोबर 2 गुणिले त्रिज्या. आता आपल्याला व्यास सांगायचा आहे, मग 2 गुणिले आरची किंमत किती दिली आपल्याला इथं 7/2, 2 गेला, डी बरोबर राहिला 7, डी बरोबर राहिला 7, व्यास 7 आहे. मग तुम्ही म्हणता त्रिज्या 7/2 म्हणजेच किती, बेत्रिक 6, एक वर लांबे 3.5. ओके ठीक आहे. चला पुढचा प्रश्न घेऊया आता आपण. प्रश्न क्रमांक 42. काय म्हटलं 42 मध्ये 78,312 म्हणजे ह्या संख्या दिल्या, या संख्या उतरत्या क्रमाने लावल्यास त्यातील पहिली व उजवीकडील तिसरी, पहिली आणि उजवीकडील तिसरी या संख्यांची बेरीज कोणती. मग आता आपल्याला क्रमाने लिहावं लागेल. 78, 300, 78, 100, 300 आणि 78, 500. क्रम कसा लिहायचा आहे, उतरता लिहायचा आहे, म्हणजे सगळ्यात मोठी अगोदर लिहायची. मग मी मोठी लिहितो बरं का. 78, 531, 500 वाली मोठी झाली ना, 78, 300, 78 हे सगळ्यात लहान होईल ना. आता हे 300, मग हे 78, 351, मग आली 78, 312 आणि 78, 135. झाल्या का संख्या. 1 2 3 4, 1 2 3 4. यामध्ये तुम्हाला सांगितलं होतं त्यातील पहिली, ही पहिली संख्या, ही पहिली आणि उजवीकडून तिसरी 1 2 3 म्हणजे दुसरी, उजवीकडून दुसरी 78 यांची काय विचारली बेरीज किती. 78, 351 यांची बेरीज किती. 2, 5 आणि 3 8, त्याच्यानंतर 5 आणि 3 8, 8 आणि 8 16, एक हात चाला, 7 आणि 7 14 आणि 1 15. तर त्यांची बेरीज आली पहा 1,56,882. 882 पर्याय क्रमांक 1. चला पुढचा प्रश्न घेऊया. 43वा. काय 43वा प्रश्न. 43वा प्रश्न आपल्या समोर. 15 लिटर 200 मिली वजा 15 लिटर 200 मिली वजा 13 लिटर 530 मिली अशी वजाबाकी करायला सांगितली. मग आता हे लिटर आहे आणि हे 200 मिलीतून वजा नाही होणार, म्हणजे आपल्याला इथून हातचा घ्यावा लागेल. इथं राहतील 14 लिटर. 15 लिटर आहे ना, एक हातचा घेतला म्हणजे 1 लिटर घेतला, मग 1 लिटर हातचा घेतला म्हणजे इकडं जातात 1000 आणि 1000 आणि हे 200, हे किती मिली झाले. 1200 मिली झाले. एक हातचा जातो मिलीच्या घरामध्ये. 1 लिटर म्हणजे 1000 मिली आणि हे 200 मिली म्हणजे 1200 मिली झाले. करा वजाबाकी यांची. आता 0 इथं राहिला 1, इथं 10 झाला, 10तून 3 गेला 7, 11तून 5 गेले, खाली राहिले 6. ओके ठीक आहे. इथं हे असं केलं 11. आता इथं हातचा घेतला तरी ते 11च होणार आहे. 11तून 5 गेलं किती राहतील 6 आणि इथं 13, 14 आणि 13 आहे. इथं किती राहील 1 लिटर आणि 670 मिली आहे का उत्तर पहा. किंवा आपण त्याला 1 मिली नाही म्हणावं लागायचं, आपल्याला लिटर म्हणावं लागेल. पहा आता इथं काय 2 लिटर आणि 670 मिली नाही. 1.670 मिली नाही होणार. हे 1 लिटर आणि 670 मिली पहा. हे 1 लिटर आणि 670 मिली पर्याय. हे पण पाहत जा पर्याय, फसवे पर्याय तिथं पहा. इथं मिली दिला, इथं मिली दिला आहे. आपल्याला वाटतं हे होईल, पण हे मिली दिलं आहे ना. हे 1ला पॉईंट दिला म्हणल्यावर काय म्हणायला पाहिजे नव्हतं. पॉईंट कोणाच्या घरात आहे, किलोच्या घरात आहे. किलो लिटर म्हणजे लिटरच्या घरात आहे, मग लिटर द्यायला पाहिजे नव्हतं. ओके ठीक आहे. चला खालीलपैकी कोणत्या संख्येला 3 ने निःशेष भाग जातो, म्हणजे विभाज्यता यावर आधारित प्रश्न. तर 3 ने कधी भाग जातो, 3 ने निःशेष भाग जातो. अंकांची बेरीज करा. कोणत्या संख्येला 3 ने निःशेष भाग जातो. मग आता 3च्या पट्टीत असणारी पाहिजे आपल्याला. 7 आणि 5 12, 12 आणि 5 17, 17 आणि 3 20 नाही. इथं 3 आणि 5 10, 2 12, 3च्या पट्टीत आली पहा 12. ओके ह्या संख्येला भाग जाते. लगेच पुढचा प्रश्न घ्यायचा. 14/35 हा अपूर्णांक कोणत्या पर्यायाचा सममूल्य अपूर्णांक आहे. तर याच्यामध्ये सममूल्य हा एक आपल्याला विचारला जातो. सममूल्य खालीलपैकी कोणाचं आहे. आता याला आणखीन रिड्यूस करता येतं बरं का. 7 ने जर भाग दिला, 7 2 14, 7 5 35, 2/5 पण येईल. तर इथं पहा, इथं हा झाला 1/7 याचा आहे का नाही. इथं झाला 1/5 याचा आहे का
नाही, इथं किती झाले 4 5 6 7 7/5 नाही. इथं पहा 1/2/5 2/5 6तून 8तून 6 गेले 2/5. चला मिळालं आपल्याला उत्तर. हा कोणाचा सममूल्य अपूर्णांक आहे? तर याचा सममूल्य अपूर्णांक आहे. तर सममूल्य म्हणजे सारख्या किमतीचा गुणल्यानंतर किंवा भाग दिल्यानंतर आपल्याला सममूल्य अपूर्णांक मिळतो. प्रत्येक वेळेला आहे सममूल्याचा प्रश्न, या पद्धतीचा प्रश्न चुकता कामा नये, बरोबरच आला पाहिजे सर्वांचा. पुढचा, प्रणवला 24,17,300 रुपयांचा फ्लॅट खरेदी करायचा आहे, पण त्याच्याजवळ 7,12,300 रुपये आहेत. तर उर्वरित रक्कम त्याला बँकेतून कर्ज घ्यायची आहे, तर त्याला किती रक्कम कर्ज घ्यावी लागेल? सोपं आहे. त्याला 24 लाख लागत आहेत, 24,17,300 लागत आहेत. त्याच्याकडे आहेत 7,12,300. वजाबाकी करा, त्याला किती रुपये लागतील कळेल तुम्हाला. 7मधून 2 गेले 5 राहिले, इथं 0 राहिला, इथं 14मधून 7 गेले 7 राहिले आणि इथं 1 राहिला. तर त्याला 17,05,000 17,50,000 17,05,000 पहा इथं पहिलाच पर्याय आहे. तर तेवढी रक्कम त्याला बँकेकडून कर्ज म्हणून घ्यावी लागेल. त्याच्यानंतर 47वा प्रश्न पहा तास मिनिट यांचा. 12 तास 18 मिनिटे वजा 6 तास 45 मिनिटे. हे मिनिटे आहेत, हे तास आहेत. हातचा घ्यायचा, हे हातचे लक्षात घ्या, ह्या रेग्युलर हातचे नाही. तासातून मिनिटांच्या घरात 18तून 45 वजा होणार नाही. मग तासातून घेतले इथं राहिले 11 तास आणि 1 तास म्हणजे 60 मिनिटे. 60 मिनिटे आणि हे 18 मिनिटे. हे वजाबाकी नाही ना होत 18तून 45 म्हणून घेतला हातचा. मग 60 मिनिटे आला आणि हे 18 मिनिटे 60 70 78 मिनिटे झालं इथे. हे लक्षात घ्या मिनिटांचे. आणि येणारच आहे एक ठरलेलं आहे ना, मग व्यवस्थित क्रिया करायची, व्यवस्थित समजून घ्यायचं. मग 8 आता इथं हे मिनिटाची करा व्यवस्थित वजाबाकी. 8मधून 5 गेले तर इथं राहिले 3 आणि 7मधून 4 गेले इथं राहिले 3 33 मिनटं आणि इथं राहिले 5. 11तून 6 गेला 6 तास गेला 5 तास राहिले 6 आणि 5 11 5 तास 33 मिनटे 5 तास 33 मिनटे पाहिजे 5 तास 30 मिनिटांची वजाबाकी चुकू नका. मार्क्स तुम्हाला मिळाले पाहिजे. 5वीच्या स्कॉलरशिपच्या मेरिट लिस्टमध्ये येणं सोपं आहे. थोडीशी रिव्हिजन जर तुम्ही व्यवस्थित केली तर चांगला स्कोअर लगेच तुम्ही तुमचा स्कोअर बदल करू शकता, वाढवू शकता सहज. प्रश्न 48. 90च्या सर्व विभाजकांची बेरीज किती? मग विभाजक लिहावं लागते 90चे आपल्याला. 90ला कोणी भाग जातो? 90ला भाग जाणे संख्या 1 आहे, 2 आहे, 3 आहे, 4 ने 4 2 8 नाही जात, 4 ने नाही जात, 5 आहे, 6 ने जातो, त्याच्यानंतर 9 ने जातो. हे लिहू इथं. त्याच्यानंतर एवढ्यांचीच बेरीज करू इथं. त्याच्यानंतर इकडं 10 ने जातो, 10 ने 12 पंचे 60, 12 ने जातो का नाही जात, 12 नाही जात, 15 ने जातो, 18 ने जातो, 18 पंचे 90. त्याच्यानंतर 20 ने नाही जात, 30 ने जातो ते. त्याच्यानंतर आणखीन कोणी जातो 45 ने जातो, 45 दोन्ही 90 आणि आणखीन कोणी जातो 90 ने एक जातो. इथं लिहितो बरं का, हे 90 ने जातो. मग यांची बेरीज करा किती होते? 5 आणि 5 10, 10 ने 18, हाताला 1, 4 आणि 1 5, 5 आणि 3 8, 9 10 11, 11 9 20, हे 208 झाले. ही बेरीज हे राहिली इकडं बेरीज आपली. मग हे 9 ने 1 हे 10 झाले. तर हे 5 आणि हे 5 परत हे 10 10 20 आणि 6 26 झाले. हे 26 मांडले. 8 आणि 6 14 झाले. हातचा 1 आला 3 आले 234. तर इथं बघा 234 ही बेरीज केली. तर विभाजक मांडा. आता इथं मला हे नव्हतं, 2 टप्पे केले नाही का आणि बेरीज केली. तर तुम्ही देखील या पद्धतीने जर विभाजकांची बेरीज खूप मोठी असेल तर एका खाली एक मांडायची आहे, 2 गट करायचे आणि त्याचे बेरीज करून टाकायची, म्हणजे चुकण्याची शक्यता कमी होईल आपली. पुढचा जो आहे 49 प्रश्न. दिलेले अपूर्णांक चढत्या क्रमाने मांडल्यास शेवटून दुसऱ्या अपूर्णांकाची दुप्पट किती? चढत्या क्रमाने मांडल्यास, चढता क्रम म्हणजे लहानाकडून मोठ्याकडे लिहायचं आहे. आता इथं एक लक्षात घ्या, अंश समान आहे. तर अंश समान असताना तुलना कशी असते? जर अंश समान असेल तर छेद मोठा
अपूर्णांक लहान आणि छेद लहान अपूर्णांक मोठा। मग आता आपल्याला काय करावं लागेल, छेद लहान अपूर्णांक मोठा चढत्या क्रमाने लिहायचं आहे, म्हणजे हा लहान छेद हा शेवटी यायला पाहिजे, म्हणजे मोठ्याकडून लिहायला सुरू करावं लागेल आपल्याला। 1/8, 1/7, 1/5, 1/4 आणि 1/2 हे झालं चढत्या क्रमाने अपूर्णांक। आणि शेवटून दुसऱ्या अपूर्णांकाची, हा शेवटून दुसरा अपूर्णांक, याची दुप्पट किती, 1/4 ची दुप्पट, ही अशी दुप्पट केली, बे बे दुने 4 बरोबर 1/2 हे राहिलं। मग दुप्पट किती आली, 1/2 आहे का उत्तर पहा पर्यायामध्ये 1/2। आणि पुढचा प्रश्न 50वा काय 50वा प्रश्न, रमेश व सुधाने एका वर्षाकरता सारखी रक्कम वेगवेगळ्या ठिकाणी ठेव म्हणून ठेवली। रमेशला जसे 8 दराने व सुधाला जसे 7.5 दराने व्याज मिळाले। जर रमेशला सुधापेक्षा 500 रुपये जास्त व्याज मिळाले तर रमेशने किती रक्कम बँकेत ठेवली होती। यामध्ये आपल्याला काय करावं लागेल, रमेशनं काय केलेलं आहे, रमेशला किती रक्कम बँकेत ठेवली होती आपल्याला माहिती नाही, तर एक काम आहे असं आहे, एक सारखी रक्कम काय केलेली त्याने बँकेत ठेवली। मग सारखी रक्कम काय करूया, एक्स मानूया, म गुणिले दर किती दिला 8, म गुणिले द गुणिले क ठेव म्हणून ठेवली आणि त्यांना व्याज या दराने मिळाले व 500 रुपये जास्त मिळाले, म गुणिले द गुणिले क, काळ दिला आहे काही दफा, काळ एका वर्षाकरता दिलेला आहे, 1 वर्ष छेद 100। मग याचं सरळ व्याज कोणाचं, रमेशचं। मग रमेशचं सरळ व्याज किती आलं, तर रमेशचं सरळ व्याज आलं 8x/100 आणि त्याच्यानंतर सुधाचं जे आहे सरळ व्याज, तर सुधाचं सरळ व्याज बरोबर रक्कम सारखीच आहे गुणिले 7.5 गुणिले 1/100 बरोबर का नाही। तर दशांश चिन्ह एक घर सरकू, पण त्याची काही गरज नाही आता सध्याला। हे सरळ व्याज जे आलं ते आलं 7x/100 बरोबर। मग आता दोघांच्या सरळ व्याजामधला फरक हा किती आहे, 500 रुपये, सुधापेक्षा 500 रुपये रमेशला जास्त मिळाले। मग सरळ व्याज 1 वजा हे सरळ व्याज 2 आणि यांच्यातला फरक किती रुपये, 500 रुपये जादा मिळतात। पहा याचं सरळ व्याज, त्याचं सरळ व्याज आणि यांचा सरळ व्याजातला फरक जो आहे तो 500 रुपये आहे। मग आता हे सरळ व्याज लिहिलं आपण, किती लिहिलं इथं, 8x/100 वजा इथं 7.5 बरं का, 7.5 x/100 बरोबर हे 500 रुपये इकडं आले। छेद यांची वजाबाकी जी आहे 100 छेद समान आहे 8x आणि हा झाला 0.5x आणि हा 100 छेद समान आहे, हा भागिले इकडं आल्यावर होईल गुणिले झाला 100 आणि हा एवढा जो गुणिले तो होईल भागिले, मग 0.5। तर इथं काय करायचं, दशांश चिन्ह आपल्याला एक घर सारखवायचं आहे। मग दशांश चिन्ह जर समजा आपण एक घर सरकवलं तर इकडं जाईल, पण इथं काय होईल पहा, एक घर सरकवताना इकडे एक 0 घ्यावं लागेल, म्हणजे याचं एक घर सरकवलं याचं एक घर सरकवलं। आता सोपं झालं, 5 1 5 0 0 आणि इथं जे आहे रक्कम 1000 गुणिले 1000चे हे 3 0 आणि हे पुढचे 100ला गुणलं 2 0, म्हणजे आपलं उत्तर किती झालं, एकूण 0 आले 5 0, 1 लाख, 1 2 3 4 5 हे 1 लाख। तर रमेशने किती रक्कम बँकेत ठेव म्हणून ठेवली, तर 1 लाख ठेवली। आता याच्यामध्ये असं आहे, रमेशने जेवढी रक्कम ठेवली होती तेवढी सुधाने पण ठेवली होती। ओके, तर या पद्धतीने आपल्याला उत्तर इथं मिळालेलं आहे 50चं। आता पुढचे जे प्रश्न आहे, जसं आपण 2022चे 2 भाग केलेले आहेत त्याच पद्धतीने ह्या 24चे पण 2 भाग करू, 22 आणि 24 अजून जेवढे आपण होणार आहे तेवढे घेऊ। पण एवढं जर रिव्हिजन केली तर निश्चितच तुमचे 10 ते 20 मार्क ह्या रिव्हिजनमधून, ह्या प्रश्नपत्रिकेमधून वाढणार आहे। तुम्हाला प्रत्येक वेळेला कळतं आहे काय आपल्याला येणार आहे बरोबर, आणि मग ते त्याच्यात काय ज्या अडचणी असतील त्या पण तुमच्या दूर होत आहेत। मी तुम्हाला माझा नंबर पण सांगितलेला, काही अडचणी असेल तर निश्चितच तुम्ही कॉल करू शकता। आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर निश्चित त्याला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे पुढचा व्हिडिओ तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन आहे ते पण, त्याची बेल आहे ती पण क्लिक करा, नोटिफिकेशन मिळेल। तुमच्या मित्रांमध्ये शेअर करा। धन्यवाद।